माळीण गावावर जो डोंगर कोसळला त्या डोंगराच्या सर्वोच्च ठिकाणी एबीपी माझाचे प्रतिनिधी पोहोचलेले आहेत। डोंगराच्या कोणत्या ठिकाणाहून तो खचण्यास सुरुवात झाली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश कुमावत यांनी। आम्ही सध्या त्या पहाडाच्या वर उभे आहोत जिथून डोंगर कडा जो आहे तो माळीण गावावर खाली कोसळला। तुम्ही बघू शकता आम्ही त्या पहाडाच्या वर टोकावर उभे आहोत आणि खाली तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इथून सहज कळतं की नेमकं काय झालं असेल इथे। ते तिथून जो मलबा गेलेला आहे तिथे तुम्ही बघू शकता की तिथून जी दरड कोसळली तिथून जी माती आहे ती खाली गेलेली आहे आणि एवढी जेवढी तुम्ही माती बघता आहात ही जी माती आहे याच्या खाली पूर्ण गाव आहे, म्हणजे पूर्ण गाव इथे दाबल्या गेलेलं आहे आणि इथे खाली पोकलेन दोन तिथे पोकलेन काम करतात। तुम्ही बघू शकता की जे बचाव कार्य आहे त्या पोकलेन आहेत त्या दोन्ही ते काम करतात, तिथून लोकांना काढण्याचं काम चालू आहे। मात्र आतापर्यंत जसं म्हटलं जात होतं की इथे 44 जी घरं आहेत ती याच्या खाली गाडल्या गेलेली आहेत आणि तिथून आतापर्यंत 21 मृतदेह बाहेर जे आहेत ते निघालेले आहेत। वरून जर बघितलं तर कळतं की पूर्ण गावावर कशा प्रकारे जे आहे हा गारा वरून जो दरड कोसळली ती पूर्ण गावावर कशी आली। एक तुम्हाला मी रस्ता दाखवतो, तुम्ही तो एक रस्ता बघू शकता। तो तिथे जो रस्ता दिसतोय हा जो रस्ता आहे हा या गावातून जात होता आणि ही जे दरड कोसळली आहे इथून हा आतून रस्ता जात होता। आता पुढे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे कारण पूर्णपणे दरड कोसळली आहे या गावावर आणि गावाचं नामोनिशाण इथे संपलेलं आहे। इथे जे दोन घरं आहेत दोन घरं आहेत तिथे जे तीन जणांना वाचवण्यात आलं, ज्यात एक 6 महिन्याची मुलगी आहे पिंटी नावाची, ती इथे तिला काही झालेलं नव्हतं। तिची आई जखमी आहे प्रमिला, तिला वाचवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याच परिवारातला एक जण उमेश लिंबे नावाचा आहे त्याला वाचवण्यात आलेला आहे। तर नेमकं ही घटना कशी झाली होती त्यावेळेस आपल्याबरोबर इथे देवरामही आहेत। देवराम, तुम्ही बघितली ही घटना नेमकी कशी झाली? घटनास्थळी सकाळी 7:30-8च्या दरम्यान ह्याच गावातले शिल्लक म्हणजे बाजूच्या घरातले राहिलेले लोक ओरडत सगळे आम्हाला वाचवा म्हणून खाली ब्रिजच्या शेजारी आले। तर ब्रिजच्या शेजारी आम्ही नदीचं पाणी पाहण्यासाठी, म्हणजे उरलोट असे नदी कधीच गेलेली नव्हती, ती पाहण्यासाठी बरेच लोक जमले होते। तर तिथं आल्याच्या नंतर पाहत होतं ही लोक ओरडत चाललेत, गाळाने भरलेले, चिखलाने माखलेले, त्याच्यामुळे मग बाकीचे वर आले। आम्ही त्याच्यातले काही 7-8 जण पळत वर आलोच्या नंतर अर्ध्याच रस्त्यात आम्हाला थांबवलं, जाऊ नका, पूर्ण सर्व डोंगर चालला खाली, अजून किती जाईल याचा भरोसा नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय जवळ जाऊ नका। पण आम्ही एक 7-8 जण तर धाडशीनं पुढे आल्याच्या नंतर एक डीपीचं लाईट कनेक्शन आहे त्या कनेक्शन शेजारी येऊन उभं राहिलो। तर त्यावेळेस पाहिलं तर पूर्ण दगड असं पाण्याच्या लाटा उडतीनं असं गाळाच्या लाटा उडत होत्या। ज्या ठिकाणी गाव होते त्या गावावरून गाळाच्या लाटा अशा चिखल उंच उडत होता, पाणी सुद्धा म्हणजे पावत नव्हतं अशी अवस्था झालेली होती। तिथं आल्याच्या नंतर पाहिलं तर आम्ही ज्या ठिकाणी उभा राहत होतो त्या ठिकाणापर्यंत हादरा बसत होता जमिनीचा, तर कधी वाटत होतं हे सुद्धा सरतंय का काय, त्याच्यामुळे लोक जवळपास यायला घाबरायला लागले। त्याच्यानंतर मग आमचेच एक जोडीदार आहेत ते शाश्वत संस्थेमध्ये काम करणारे बुधाजी डामशे यांनी नंतर आमच्याशी संपर्क साधल्यानंतर मग ते आमच्याकडे आल्यानंतर माझ्याच घरातून एक मोबाईल वरून कॉन्टॅक्ट केला। माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मग मी त्यांना सांगितलं तुमचं कोणी रिलेशन मधलं सांगा, एक 5-50 रुपये बॅलन्स मारा आमच्या मोबाईलमध्ये आणि तुम्ही पाहिजे तेवढं कोणाला बोलू शकता। त्यानंतर त्यांनी तिकडून त्यांचा एक जोडीदार होता त्यांना ते कॉल केला तांबळी म्हणून, त्यांनी त्याच्यावरती 100 रुपयाचा रिचार्ज मारला। 100 रुपयाचा रिचार्ज मारल्याच्या नंतर त्यांनी मग तिथून वळसे पाटलांना फोन केला, आमच्या एक आदिवासींचे नेते म्हणून एक प्रख्यात वळसे पाटलांना फोन केला, PSI ला फोन केला, तशी बातमी बाहेर आली। तहसीलदारांना फोन केला। अच्छा, सर्व जे पदाधिकारी मोठमोठे होते त्यांनी त्यांच्या माध्यमातून एक संदेश केला। म्हणजे जसे देवराम सांगत होते की अशा प्रकारे ही बातमी बाहेर आली। मी पुन्हा एकदा हा परिसर तुम्हाला दाखवतो, डोंगर दऱ्यांचा परिसर आहे हा, भीमाशंकरच्या जवळपास 40 किलोमीटर दूर इथून भीमाशंकर आहे आणि हे बघा हे समोर मोठमोठे डोंगर आहेत आणि झरेही वाहत आहेत कारण पाऊस जो आहे गेल्या 3 दिवसापासून इथे जबरदस्त पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळेच ही जी दरड आहे ही इथे कोसळलेली आहे। एक गावाच्या जवळूनच एक छोटी नदी जी आहे ती वाहताना दिसते, वरून ही नदीही दिसते आणि ज्यावेळेस ही दरड कोसळली त्यावेळेस जे लोक होते ते घरातच होते कारण पाऊस सुरू होता, त्यामुळे सर्व लोक घरातच होते। त्यामुळे ते यात गाडल्या गेल्याची पूर्ण भीती आहे। जवळपास सरकारचा जो आकडा आहे त्यानुसार 44 जे घरं आहेत ती याच्या खाली दाबल्या गेलेली आहेत आणि जवळपास 160 माणसं जी आहेत ती याच्या खाली गाडल्या गेलेली आहेत। घरांचं नामोनिशाण दिसत नाही, तुम्ही जेव्हा वरून बघाल तर तुम्हाला फक्त असं दिसेल की वरून जी दरड कोसळली त्यात जो गारा खाली गेला, जी जमीन खाली गेलेली आहे
ती फक्त तुम्हाला तिथे दिसेल. घर एकही दिसणार नाही, कारण की पूर्ण पहाड जो आहे तो वर गेला आणि पूर्ण गावच्या गाव जे आहे ते इथे गाडल्या गेलेलं आहे. वरून गावाचं नामोनिशाणही दिसत नाही. जवळपास 21 जे शव आहेत ते इथून काढण्यात आलेले आहेत आणि 160 लोक जे आहेत ते म्हटलं जातं की याच्या खाली गाडल्या गेलेल्या आहेत. आणि ज्या प्रकारे काम चालू आहे, तुम्ही बघा ते खाली पोकलेन आहे, ते पोकलेन तिथून गाळ उपसण्याचं काम करते. जो मलबा आहे तो हटवण्याचं काम चालू आहे. पण जो मलबा आहे तो किती मोठा आहे, जी दरड कोसळली आहे ती किती मोठी आहे ती वरून कळते. म्हणजे हे काम पावसामुळे किती कठीण आहे याचा अंदाज इथे वर आल्यानंतर येतो की किती कठीण आहे आणि कशा प्रकारे जे आहे पूर्ण पहाड एका गावावर कोसळला आणि गाव जे आहे ते पूर्ण याच्या खाली दाबल्या गेलेलं आहे. म्हणजे आणि आता सध्या पाऊस सुरू आहे. आम्ही या पावसात इथे वर आलो, त्यामुळे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट कळते की पावसात जे बचाव कार्य आहे ते बचाव कार्य खूपच मुश्किल आहे. आणि ज्या प्रकारे जेवढ्या मोठ्या प्रमाणात इथून वरून दिसतंय त्यातून हे कळतं की जे बचाव कार्य आहे त्यात खूप अडथळे येण्याची शक्यता आहे पावसामुळे आणि ते खूप मुश्किलही आहे. कॅमेरामन योगेंद्र गुप्तासह उमेश कुमावत, एबीपी माझा, माळीण.